गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। पंचवीसावा श्लोक ना। दंष्ट्रा करालानी च ते मुखानी द्रष्टैव कालनल सन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास। भयंकर दाढांनी प्रलयकालच्या अग्नीसारखी विक्राळ झालेली तुझी मुखे पाहून मला दिशांचा देखील विसर पडला व समाधान कसे वाटत नाही। हे जगन्निवासा देवाधिदेवा मजवर प्रसन्न हो। आता हा विश्वरूप दर्शनाच्या जवळजवळ अंतिम टप्प्यावरती येऊ घातलेला आहे, म्हणजे लयाच्या पूर्ण जाणीवेमध्ये आहे आणि ईश्वराच्या दर्शनातनं खरं तर समाधान मिळायला पाहिजे असं अपेक्षित आहे, पण तो असमाधानी झालाय त्या दर्शनाने, या भूमिकेपर्यंत येऊन पोचलाय। आणि हे सर्व वाचत असताना मला एक जाणवलं, तुम्ही थोडस कम्पेअर करा की कशा प्रकारे संहार ईश्वरी शक्तीकडून घडू शकतो। याचं सध्या एक चालतं बोलतं उदाहरण आपल्या समोर आहे आणि जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती खूपच त्रोटक आहे तसं पाहिलं तर। म्हणजे मला जे काही थोडंफार इकडून तिकडून कळलं आहे किंवा तुम्हालाही कळलं आहे, तर जवळजवळ कोट्यावधी लोक या संपूर्ण हा जो करोना व्हायरस चालला आहे प्रकरण, याच्यामधनं मृत्यूला सामोरे जात आहे। आता याच्याबद्दल काही भीती निर्माण करण्यासारखं काही नाहीये, याच्याबद्दलही बराच अवेअरनेस आपल्या देशात आहे आणि वस्तुतः ईश्वर भक्तांनी याची काळजी करण्यासारखं सुद्धा खूप काही नाही। म्हणजे कुठल्या अर्थाने आपली ईश्वराची भक्ती चालू ठेवायची। पूर्वी सुद्धा प्लेगच्या साथी आलेल्या आहेत, लक्षात घ्या, असं काही झालेलं नाहीये। त्यामुळे या घटना नियतीच्या चक्रांप्रमाणे काही मानवनिर्मित असू शकतील, नाही असं नाही, मी काही त्याला विरोध करतोय अशातला भाग नाहीये, परंतु मानव निर्मित सुद्धा जरी असली तरी दुष्टबुद्धीचा प्रादुर्भाव हा त्याच्यातनं आपल्याला दिसतो आहे, जो रावणाच्याही काळामध्ये होता, जो दुर्योधनाच्याही काळामध्ये होता। परंतु सत्याच्या बाजूनी जी लढत होती, जे भागवत धर्माच्या आचरणातून जे जगत होते ते कृष्णाच्या बाजूने होते आणि जे कृष्णाच्या बाजूने होते तेही मेलेच आहेत, लक्षात ठेवा। असं काही नाही झालेलं की ते गेलेले नाहीयेत, परंतु ते ईश्वराच्या वरच्या मुखातून गेलेत, लक्षात ठेवा। हा जो सर्व विचार चालू आहे हा ईश्वराच्या खालच्या मुखांचा आहे। त्यामुळे जाणं तर कर्तव्य आहेच, ईश्वराची रचनाच जाण्यासाठी आहे। लय हा अभिप्रेतच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही, कारण तो नियम आहे आणि नियमाला बाजूला सारून माणूस त्याच्या वैयक्तिक जीवनातल्या स्वातंत्र्यातनं करू शकेल, पण ईश्वराने हे स्वतःसाठी स्वातंत्र्य अमान्य केलेलं आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे मानवी स्वातंत्र्य गुरुच्या अधिष्ठित जेव्हा असतं तेव्हा त्याचा फायदा होतो, नाही असं नाही, परंतु गुरुकृपा असेल तर होतो। आपण गुरुगीतेत पाहिलं की शिवे क्रुद्धा
कृत्वा गुरुस्त्राता, पण गुरु कृत्वा शिवे नाही असं प्रकरण आहे. त्याच्यामुळे आपल्याला ईश्वर भक्तीत आपण राहणं म्हणजे आपल्यामधल्या गुरुच्या जाणीवेत आपण राहणं, यांनी शिवापासून आपली सुटका होऊ शकेल, त्याच्या लयाच्या जाणीवेतून सुटका होऊही शकेल नाही असं नाही, परंतु गुरुच्या जाणीवेत न राहण्याने शिव मात्र नक्की सोडणार नाही आपल्याला, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे आपण नेमकं कसं जगायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून जे घडतं आहे ते वैश्विक स्वरूपाच्या जाणीवेतून, कारण हे संधी आहेत बघा, या घटना आपल्या जीवनात आपल्या वयाच्या कुठल्या जाणीवेतनं येत आहेत, ही सुद्धा आपल्या जीवनाची एक क्रांतदर्शक अवस्था आहे. लक्षात घ्या. तुम्ही हा विषय तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये कसा घेताय? स्वच्छता मोहीम ती बहिर्मुखता आहे, त्याच्याशी मी काही विरोधक आहे असं म्हणण्याचा भाग नाहीये, परंतु ती करा, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. परंतु आंतरिक जाणीव, या आपण ज्या कालावधीतनं जातो आहोत आणि ज्या कालावधीमध्ये हे सर्व आपल्या समोर घडतं आहे, त्याच्यामध्ये ईश्वराची कृपा आपल्यावरती असं आहे की आता उन्हाळा तोंडावर आहे की नाही. म्हणजे अजून एक 10-15 दिवसानंतर वातावरण एवढं तप्त होणार आहे की ते ऑटोमॅटिक गलित गात्र होणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे या रचनात्मक जाणीवा कुठेतरी आपल्यालाही संदर्भ देऊन जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्यातनं वाचणारे सर्व ईश्वराचेच भक्त असतील असं समजायचं काही कारण नाहीये, परंतु आपण असलं आणि आपण त्या जाणीवेत असू तर आपली क्रांती जास्त चांगली होणार आहे. कारण अर्जुन पाहतोय, म्हणून अर्जुनाला काय दाखवल्या जात आहे तेच आपल्याला ईश्वर दाखवतो आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आपण फक्त अर्जुनाच्या दृष्टिकोनातनं ते पाहणं आणि त्याच्यावरती कृष्णाने हे कशासाठी त्याला सगळं केलं दाखवलं आहे हे समजून घेणं म्हणजे भगवद्गीता समजून घेणं आहे. लक्षात ठेवा. कारण आपणही गलित गात्र झालेलो असतो, आपणही अज्ञानी असतो, आपणही समोर येणाऱ्या सर्व दुःखांना, समोर येणाऱ्या ज्या शक्ती आपल्या समोर येतात ज्याला आपण विरोध करू शकत नाही, म्हणजेच आपलं दुःख निर्मिती त्यातून जी होत असते याच्यातनं आपलीच बुद्धी हतबल होते, पंगू होऊन जाते. अशा कित्येक घटना आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. लक्षात ठेवा. पण त्या भूमिकेतनं ज्ञानाची जाणीव आपण न वाढवल्यामुळे आपण आहे त्याच फेऱ्यामध्ये फिरत राहतो आहोत. आहेत म्हणजे जन्ममृत्यूचा तर फेरा हा आहे, मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. रोजच्या जीवनाच्या फेऱ्यात काय बदल केलाय आपण केला का काही बदल? जीवनाचं जन्म मरण हा फेरा तर ठीक आहे, हा मान्य आहे, परंतु 5 वर्षापूर्वी मी जसा जगत होतो तसाच आजही जगतोच आहे ना. काय फरक पडलाय माझ्या जीवनात? माझ्या काही बौद्धिक जाणीवेत फरक पडलाय का? माझ्या काही मानसिक स्तरांमध्ये फरक पडलाय का? माझ्या काही आध्यात्मिक आत्म्याच्या जाणीवेतून मी कुठं काही कार्य करण्याचा प्रयत्न करतोय? कोणतरी काहीतरी बाहेरून सांगतंय, मला ते पटतंय, मी तसा वागतोय. हा म्हणतो अशी सेवा करा लोकांची की झालं मी पडलो, हे बारी असंच करायला पाहिजे. तो म्हणतो असं नाही, असं करायला पाहिजे की हा नाही हे खरं. म्हणजे माझी मती इतकी बहिर्मुख जाणीवेतून आहे, मी अंतर्मुख जाणीवेतून माझा आत्म्याला काय पाहिजे आहे, त्याला नेमकं काय प्रकाशित करायचंय माझ्यामधनं हे कधी मी पाहिलंच नाही ना. म्हणून आत्म्याच्या जाणीवेतून जगणं, पण त्याचा बाकी कोणाशी काही संबंध नाहीये. लक्षात घ्या.
ही आपली वैयक्तिक जाणीव प्रगल्भ करणं हे भगवद्गीतेचं सार तत्व आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्यातल्याच ईश्वराला प्रकट करायचे. म्हणून श्रीकृष्ण काय करतो आहे, अर्जुन बघतो आहे पण अजूनही त्रयस्थाच्याच भूमिकेत आहे, अजून तो कृष्ण झालेला नाहीये, लक्षात घ्या. आणि अर्जुनाला कृष्ण बनवायचंय, हा फरक आहे. म्हणून तो सर्व स्वतःच्या कृती दाखवतोय, मी काय आहे हे सांगतोय, आणि मग तो खरा परिवर्तनाच्या मूळ प्रक्रियेमध्ये शिरतो आहे. म्हणून हे जे सर्व विश्वरूप दर्शन आहे याचा बेस किंबहुना भगवद्गीतेचाच आधार हा मनुष्य जीवन, त्याची उत्क्रांती, त्याची आत्मस्थिती आणि त्याच्या अज्ञानामुळे त्याचा आत्मा जो तुरुंगात डांबून पडलेला आहे त्याची व्यक्तता नसणं याच्याच भोवती खेळत आहे, लक्षात ठेवा. आणि कृष्णाला नेमकं जसं त्या 1,86,000 का काय लेडीज होत्या ज्यांना यांनी बंदिस्त करून ठेवलेलं होतं, त्यांना स्वतंत्र केलं म्हणजे काय, त्या आत्म्यांना स्वतंत्र करण्याची त्याची जी जाणीव आहे ती जाणीव त्यांनी सर्वांपर्यंत पोचती करण्यासाठी भगवद्गीता सांगितली. पुरुष असले तरी बंदिस्तच आहेत, स्त्रियाच बंदिस्त आहेत असं समजायचं काही कारण नाही. कारण प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मानवानी स्वतःला अज्ञानात बंदिस्तच करून ठेवलंय. कोण आत्म्याच्या जाणीवेतनं प्रकट होत आहे? स्वातंत्र्य पाहिजे ते सगळं अज्ञानमय स्वातंत्र्याच्या कल्पना आहेत, लक्षात ठेवा. खरं स्वातंत्र्य कळलंच नाही कोणाला, ते फक्त उपनिषदकारांना कळलं, भारतीय संतांना कळलं. थोड्याफार प्रादेशिक असतील तर त्यातल्या त्यात येशू ख्रिस्ताला कळलं असावं, बुद्धाला कळलं असावं असं माझं मत आहे. बाकी कोणालाही खरं स्वातंत्र्य कळलंच नाही. म्हणून संतांकडनं शिकावं कसं कशाला स्वातंत्र्य म्हणतात. शून्य, निशून्य आणि महाशून्याच्या पलीकडच्या जाणाऱ्या जाणीवा या खऱ्या स्वातंत्र्याच्या संकल्पना आहेत, लक्षात घ्या. माणसं तर सगळीच आहेत, जीव तर सर्व गुरढोरा वनस्पतीपासून सर्व जीव मात्र आहेत. कुठल्या स्वातंत्र्याच्या गप्पा करताय? स्वातंत्र्य काय हेच कळलं नाही, बुद्धी असून कळलं नाही, बुद्धी असून निर्बुद्ध, मोठ्या मोठ्या डिग्र्या असून बिंडोक, या स्वातंत्र्याच्या कल्पना अशा प्रकारे समाजामध्ये वावरताना दिसतायत, लक्षात ठेवा. म्हणून साधकांनी खूप सतर्कपणे मला काय करायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर मी म्हणतो तेच खरं स्वातंत्र्य हा मूर्खपणाचा कळस आहे. ही भूमिका आहे भगवद्गीतेची. का भगवद्गीता कळत नाही लोकांना? कारण डायरेक्ट ऍक्शन आहे आणि ती अज्ञानावरती प्रहार करणारी आहे, म्हणजे अहंकारावर प्रहार करणारी आहे. आणि अहंकारावर प्रहार केला की माणूस गडबडला समजा, तो अजून उफाळून येतो. कारण मला कोणी शिकवण्याची गरज नाही, ही मानसिकता अज्ञानग्रस्त आहे. याची कारण त्याच्या पाठीमागे. एनिवे, म्हणून भयंकर दाढांनी प्रलय कालाच्या अग्नीसारखी विक्राळ झालेली तुझी मुखे पाहून मला दिशांचा देखील विसर पडला. एवढा भयभीत झालेला आहे. बघा ना, तसंच होतंय ना. कुठनं येतंय? चीन मधनं येतंय का, कोरियातनं येतंय का, ऑस्ट्रेलियातनं येतंय, काही कळत नाही. दिशांचाही विसर पडतोय व समाधान वाटत नाही. एक रेस्टलेसनेस सगळा तयार झालेला आहे. हे जगन्निवासा देवादी देवा मजवर प्रसन्न हो, म्हणून तू प्रसन्न हो. कारण तसं पाहिलं तर हे वैश्विक
प्रकृतीचं क्रियात्मक स्वरूपच आहे ना हे. पण प्रकृतीच कार्यरत होतीये ना. का माणसं मरत आहेत, का तो इकडं तिकडं, कोणतरी शक्तीचं कार्य चालू आहे ना. तुम्हाला मारतीये म्हणून ती तुम्हाला वाईट वाटते हो, पण तुम्ही तुमची शक्ती जेव्हा जनावरांना आणि यांना मारते तेव्हा त्यांच्या दृष्टीने तुम्ही करोना व्हायरस पेक्षा सुद्धा भयंकर व्हायरस आहात, लक्षात घ्या. म्हणजे माणूस हाच केवढा मोठा भयंकर व्हायरस आहे, त्याचा विचार करायला पाहिजे ना. बाकीच्या जीवनांच्या तुलनेने तुम्ही जंगल कापता वाटेल तशी, तुम्ही माणसांना मारता वाटेल तसे, तुम्ही कुठले व्हायरस आहात. मग बाकीच्यांनी तुमचा बंदोबस्त केला तर हरकत काय आहे, लक्षात घ्या. म्हणून हे रस्त्यावरती धुळधाण करणाऱ्या लोकांचा व्हायरस सारखाच बंदोबस्त करायला पाहिजे. त्यांच्याशी स्पर्श सुद्धा नको, इतक्या गोंधळात त्यांना डांबून टाकलं पाहिजे असं माझं मत आहे, लक्षात. कारण हे सामाजिक व्यवस्था बिघडल्या जाते सर्व. मग त्यात फक्त त्या व्हायरसचाच फक्त विचार करायचा का? अहो, माणूस हाच केवढा भयंकर प्राणी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे देवादी देवा, तू आता माझ्यावर प्रसन्न हो. म्हणून ईश्वराची जाणीव होणं हे भक्ताचं लक्षण आहे. भक्त कोणाला म्हणायचं? प्रसंग तर सगळ्यांवरच येतात, बरोबर आहे की नाही. तुकारामावर काही कमी गरिबी होती का? नामदेवावर काही कमी गरिबी होती का? पण त्याला देव आठवत होता हो. मला गरिबी असेल, मला प्रॉब्लेम असेल तर मला देव आठवेलच असं नाहीये. मी दुसऱ्याचं पाकिट कसं मारीन, मी त्याचा खून कसा करीन, मला कसं ते प्राप्त होईल. राजकारणी मन आहे आणि विचित्र विकृत मनाचा द्रष्टा आहे माणूस. अज्ञानामुळे हा विकृत मनाचं द्रष्टेपण येतं. द्रष्टेपण म्हणजे पुढचं काहीतरी तो विचार करत बसतो की या माणसाला जर काढून टाकलं तर मला प्रॉब्लेमच मिटून जाईल, आहे की नाही. हे विकृत मनाचं लक्षण आहे ना. ही विकृती येते कुठून? हे अज्ञानात नाही येते, लक्षात घ्या. म्हणून त्या भूमिकेत ना पै अखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देख. 4 ओव्या घेऊयात आपण आता. असो दात दाढांची दाटी न झाकवे मा दोहो ओठी, सैंग प्रळय शस्त्रांची दाट कांती लागलिया जैशा. जैसे तक्षका विष भरले हो का जे काळरात्री भूत संचरले, की आग्नेयास्त परिदले वज्राग्नी जैसे. तैसी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी. महाभय साठवलेल्या भांडे फुटल्याप्रमाणे तुझी विक्राळ मुखे मी अखंड डोळ्यासमोर पसरलेली पाहत आहे. बघा कशी पसरलेली आहेत विक्राळ मुख त्याची. संपूर्ण ब्रह्मांडात प्रत्येक क्षणाला, प्रत्येक अर्ध्या क्षणाला का असेना म्हणलं तरी हरकत नाही, कुठं ना कुठं तरी लय ह्या चालूच आहे. कुठंतरी वृक्ष जात आहेत, कुठंतरी माणसं जात आहेत, कुठंतरी जीव जंतू जात आहेत, जातातच. कुठं थांबलं नाहीये गणित, फक्त हे कळत नाही. आणि हे अर्जुनाला तो दाखवतोय. म्हणजे कसा गुरु आहे बघा. आपणही हे विश्वरूप दर्शनाचा अभ्यास करायचा म्हणजे कशासाठी करायचा? की ह्या ग्रंथ ह्याच गुरु समजून याच्यातनं हे समजलं पाहिजे की या दाढांमधनं एक दिवस आपल्यालाही सरकायचं. मरणाचे स्मरण असावे. आपल्याला काय सुटणार होत काय? ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे असं थोडीच आहे. असं म्हणून हे असो संपूर्ण प्रलय कालाच्या शस्त्रांचे दाट कुंपण लागावे, त्याप्रमाणे तुझ्या मुखातील दात दाढांची असलेली दाटी दोन्ही ओठांनी झाकली जात नाहीये. म्हणजे असं ते इतकं अकराळ रूप आहे की त्या ओठांमध्ये सुद्धा ते दात मावत नाहीये. एवढं त्याचे बाहेर
राक्षसाचं स्वरूप दाखल चित्र काढणार आपण तसं. जणू काय विषारी तक्षकाच्या ठिकाणी विष भरले व प्रलयकालच्या रात्री भूतांचा संचार झाला किंवा प्रलयाग्नीने पुन्हा आग्नेयास्त्र हातात घेतले. म्हणून हे आग्नेयास्त्र प्रलयाच्या वेळेला जसं धरलं जातं तसं काही परत घेतलंय की काय असं त्याप्रमाणे तुझी ही प्रचंड भयंकर मुखे असून त्यातही पुन्हा त्यांचा आवेश बाहेर प्रकट होत आहे असे वाटते की त्यातून आम्हावर मरणरूपी रसाचे लोंढे आले आहे. म्हणजे ते नुसतं आतलं दिसतंय असं नाही तर आतलं बाहेर आलेलंही दिसतंय आणि त्याच्यातनं येणारा लोंढा. म्हणजे आपण समजा पानशेचं धरण फुटलं त्यावेळेला पानशेच्या भिंतीच्या त्या बाजूला असतो तर काय झालं असतं आपल्याला दिसलं असतं की ते गेट भिंत फुटलीये. तो गेट असं उघडलंय पंपलेट उघडलं म्हणण्यापेक्षा फुटून तो लोंढा बाहेर येतोय. म्हणजे मागचा पाणी दिसतंय आणि पुढे येणारा लोंढाही दिसतोय. आलं का लक्षात? म्हणजे असं ते एका मुखाचं स्वरूप. अशी सर्व धरणं फुटली तर काय धरणं म्हणजे तरी पाणी म्हणतोय ते तर ज्वाळा म्हणताय. म्हणजे विचार करा तुम्ही त्याचं स्वरूप काय असेल ते त्यांना मांडण्याचा विचार काय आहे ते. रसांचे मरणरूपी रसाचे लोंढे आले आहेत. संहार समयीच्या चंडा निळ आणि महाकल्पांत प्रलय नळ या दोही जई होय मेळ तै काय एक नजरे तैसी संहार के तुझी मुखे देखोनी धीर का अम्मा पारुखे आता भुललो मी दिशा न देखे आपण पे नेणे मोठके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले आता जापाणी जापाणी आपुले असता व्यस्त हे ऐसे करीसी म्हणोनी जरी जाणे तरीही हे गोष्टी सांगावी का मी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलयापासूनी. बघा स्वरूप प्रलयापासून देवा प्रलयकाळचा भयंकर वायू व महाकल्पाच्या वेळचा प्रलयाग्नी हे दोन्ही मिळाले असता काय जळणार नाही. सर्वच जळते थोडक्यामध्ये. त्याप्रमाणे तुझी सर्व ब्रह्मांडाचा संहार करणारी मुखे पाहून धैर्य आम्हाला स्पर्श करील काय. इतका धीर की धैर्य सुद्धा घाबरून जाईल असं वागताना म्हणायचंय. धैर्य सुद्धा घाबरून जाईल थोडक्यात. आता मी भ्रमिष्ट व दिग्मूढ झालो व मला माझे भान राहिले नाही. तुझे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले मात्र तोच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आपले हे अवाढव्य पसरलेले विश्वरूप आता आवरा आवरत घ्या. आता हे आवरा तुमचा भयंकर प्रकार जो चालला आहे तो हे आपले भयंकर विश्वरूप दाखवून आम्हाला अशा प्रकारे अत्यंत भयभीत करशील असे जर मला माहीत असते. बघा आता तो काय म्हणते तू जर असं तुझं स्वरूप आहे असं जर मला माहीत असतं तर विश्वरूप दाखवा असे मी कशाला म्हटले असते. म्हणजे त्याला हे माहिती नाहीये. त्यांनी ते मान्य पण करतोय की हे तुझं स्वरूप आहे आणि तूच हा सर्वाचा निर्माता आहे आणि तूच हा सर्वाचा विनाश करणार आहे हे मला कुठं माहिती होतं. आहे की नाही? आपल्याला कुठं माहित असतं. आपल्याला वाटतं जन्म दिला आपल्या आईनी आई वडिलांनी. आहे की नाही? आपल्याला आपण पाहतो म्हणून म्हणतो आपण गेल्यानंतर आपल्याला जाणार आपली पोरं. संपलं. एवढंच माहिती आहे आपल्याला. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे काय आहे हे कुठं माहिती. आपली तीच परिस्थिती बघा ती त्याला बघायला मिळते. तरी आता देवा एक वेळ प्राणदान देऊन या माझ्या जीवाचा होऊ पाहणाऱ्या स्वरूप प्रलयापासून म्हणजे माझी संपूर्ण स्थूल सूक्ष्म तत्वे अव्यक्तात मिळू पाहत आहेत त्यापासून प्राणाने मला वाचवा म्हणजे माझे प्राण जिवंत ठेवा. आता हे फार महत्वाचं तो बोलला इथं लक्षात घ्या. हा स्वरूपाचा प्रलय हे खूप वेगळं वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे मला जे जाणवलं वाचताना किंबहुना वाचताना सुद्धा मला आता एकदम ते लक्षात आलं असं म्हणून
ते म्हणजे असं आहे की त्याला दिसतंय, हे त्याला जाणवतंय एकट्याला विश्वरूप दर्शन, आणि तो संजय आहे त्याला, परंतु बाकीच्यांना काहीच दिसत नाहीये. त्यामुळे हा जो प्रलय चालू आहे हा त्याच्या स्वरूपाचा प्रलय चालू आहे, जो मी तुम्हाला संजीवन समाधीच्या संदर्भात सांगतो नेहमी, किंबहुना ध्यान वर्गात सांगतो की शेवटी आपल्याला हा उलटा प्रवास करावा लागणार आहे कुठेतरी. म्हणजे आपल्यातलाच जे काही जडत्व आहे ते आपण जडतत्वात विरघळवून टाकायचं आहे. साधनेत असं करायला पाहिजे ना. आपण साधना करायची म्हणजे कशी करणार, ते सोहम वगैरे ठीक आहे, पण अनुभूतीच्या प्रांतात जेव्हा जातो आपण तेव्हा आपल्यातल्या पंचमहाभूतांच्या जाणीवा आपल्यामध्ये कशा स्थिर आहेत हे कळावं लागतं. हे त्याला इथं कळतंय. म्हणून त्याचे शब्दच असे आहेत की माझ्यामध्येच प्रलय घडतोय, स्वरूपाचा प्रलय घडतोय म्हणतोय तो. म्हणजे माझ्यातलं जडत्व, आपल्यातलं जडत्व म्हणजे आपल्यातली हाडं मांस ही आपल्यातलं जडत्व ते आपल्याच जलामध्ये विरघळून जाते. जलतत्व कुठले आपल्यात, रक्त, लाळ, स्त्राव, रेत हे सगळे आपल्यातले जलतत्व आहेत. याच्यातच सर्व ते जडत्व विरघळून जाते आणि अग्नितत्व इतकं प्रचंड वाढलेलं आहे की हा सर्व अज्ञानाचा जो व्हायरस आहे, हा संपूर्ण व्हायरस त्याच्यामधनं फार वाफेत रूपांतरित होतोय, म्हणजे वायू तत्वात विलीन होतोय. आणि आता हे वायू तत्वातलं जे सर्व मेळ आहे ते आकाश तत्वात सर्व पोकळ्यात जाऊन पोचलंय. आणि फक्त माझं प्राण तत्व म्हणजे वायू तत्व फक्त शिल्लक आहे. आणि हे जर गेलं वायू तत्व माझ्यातलं प्राण तत्व, तर मी ईश्वरात विलीन होणार आहे. लक्षात. म्हणून माझे प्राण वाचवा म्हणतोय तो. ज्ञानेश्वरांचे शब्द लक्षात घ्या. ते काहीतरी उगाच काहीतरी लिहायचं म्हणून लिहिणार नाहीये. म्हणून हे फार महत्वाचे शब्द आहेत याच्यातनं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की तरी आता देवा एक वेळ प्राणदान देऊन या माझ्या जीवाच्या होऊ पाहणाऱ्या स्वरूप प्रलयापासून, म्हणजे माझी संपूर्ण स्थूल सूक्ष्म तत्वे अव्यक्तात मिळू पाहत आहेत, त्यापासून प्राणाने मला वाचवा, म्हणजे माझे प्राण जिवंत ठेवा. म्हणजे त्याला केवढी अनुभूती दिली आहे त्यांनी, केवढी मोठी अनुभूती आहे ना. या अनुभूतीकडे कानाडोळा जर आपण करू तर आपल्याला कळलंच नाही असा अर्थ होईल त्याचा. एवढी भयंकर अनुभूती विश्वरूप दर्शनाची आपल्याला आपल्या साधनेतून यावी लागणार आहे. लक्षात ठेवा. तेव्हा प्रकृतीचं परिवर्तन अतिमानसिक जाणीवेत होणार आहे असं योगी अरविंद म्हणतात. हा खोटं नाही सांगत मी तो. कारण हे परिवर्तन आहे आपल्या व्यक्तीच्या प्रकृतीचं परिवर्तन, त्यानंतर वैश्विक प्रकृतीचं परिवर्तन. या दोन्ही, कारण आपण त्या विश्वापासून किंवा त्या विश्वातीतापासून दोनच घटना घडलेल्या आहेत. एक म्हणजे व्यक्ती आणि दुसरं म्हणजे विश्व. दोनच गोष्टी निर्माण केल्यात त्यांनी. त्यात विविधता वगैरे सगळं आहे, ठीक आहे, पण निर्मितीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर व्यक्ती विशिष्ट आणि विश्व. म्हणून या व्यक्तीच्या अज्ञानमय जाणीवा जेव्हा त्यांनी शब्द काय वापरला, प्रकुर्वत व्हायला पाहिजे. म्हणजे विश्वात्म्याच्या जाणीवेत, आत्म्याच्या जाणीवेत त्या आत्म्याकडे झुकल्या पाहिजेत. कारण ही प्रकृती, आपली स्वतःची प्रकृती जी आहे, ही प्रकृती या अज्ञानाच्या जाणीवेत आहे.
म्हणून ती पूर्ण विरघळली पाहिजे. ती प्राणाच्या, कारण शेवटी का प्राण वाचवले पाहिजे, कारण प्राणाची तडफड जी आहे ती प्राणाची तडफडच आत्म्यापर्यंत निघाली. आणि प्राण गेला की गेलं. मग तो वैश्विक जाणीवेमध्ये जातो. वैश्विक म्हणजे एकतर चांगला माणूस असेल, म्हणजे संत सत्पुरुष असतील तर ते विश्वात्म्यात किंवा विश्वातीतात जातील, आणि तसं जर नसेल तर तो जीवात्मा म्हणून परत अडकणारच. म्हणून या सगळे संदर्भ कसे लागतात बघा, पण याच्यासाठी थोडा अभ्यास लागणार आहे. अभ्यासाशिवाय हे संदर्भ पण लक्षात येणार नाही. म्हणून ते महत्वाचं आहे. म्हणून त्यांचं जे वाक्य आहे ते वाचतो मी फक्त एकदा. 382. ऐसे करीसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे, या स्वरूप प्रलया पासोनी. असा ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःच्या मुखातून आलेला शब्द आहे, लक्षात घ्या. हा महत्वाचा नाही का? स्वरूप प्रलयापासून असं का म्हणाले ते? आणि ही स्वरूप प्रलयाची जाणीव ही त्यांना किती अगोदर होती बघा. ज्ञानेश्वरी सांगताना ती जाणीव होतीच त्यांना. म्हणूनच त्यांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली तेव्हा हा स्वरूप प्रलय त्यांनी साधलेला आहे. हे जे मी सांगतो तुम्हाला त्याचा पुरावा इथं सापडतो मला. खूप सुंदर आहे म्हणजे या भूमिकेत. म्हणून मी जरा अजून त्याच्यावरती जरा विचार माझ्या डोक्यात चालू आहे म्हणून सांगितलं. एनिवे, जरी तू गोसावी आमुचा अनंता, बरं का, तरी सुई ओढण माझ्या जीविता, साठणी पसारा हा मागुता महामारीचा. आई के सगळ देवांची एक परदेवते, तुवा चैतन्य का विश्व वसते. ते विसरलासी हे उपरते, संहारू आदरिले. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया. काळी माते महाभया पासोनिया. हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणे दे बहुवा काकुळती. ऐसा मी विश्वपूर्ती भेडका जाहलो. भगवंता, जर तू आमचा स्वामी म्हणतोस, गोसावी म्हणजे स्वामी म्हणजे गुरु, लक्षात, स्वामी म्हणतोस, तर माझ्या जीवितावर आड पडदा घालून माझे संरक्षण कर. म्हणून आता त्याला त्यांनी गोसावी म्हटलेलं आहे, असा परमेश्वर म्हटलेला नाहीये. म्हणून मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की गुरु क्रोधे शिवे शिवो नाही, म्हणून तूच आम्हाला वाचव, तू गुरु म्हणून वाचव आता. कारण तू ठाण घेतलेली आहे, प्रलय काळच्या सर्व विश्वरूप दर्शनात दाखवत आहे, म्हणजे ती हे ठाण घेतलेली आहे, म्हणून तू गुरु म्हणून वाचव हे सर्व. तर माझे संरक्षण कर व हा महामारीचा पसारा पुन्हा फिरून आपल्या ठिकाणी साठवून घे. तू तो तुझ्यामध्ये परत साठवून घे म्हणतोय, त्याची व्यक्तता करू नकोस. हे सर्व देवांच्याही परमदेवा माझे म्हणणे ऐक, तू चैतन्य स्वरूपाने सर्व विश्वात वास करतोस. म्हणून हे ईश्वराचं जे सुगंधी किंवा चांगलं स्वरूप आहे ना, जे आपल्याला आवडतं भावतं, ते खूप चांगलं आहे, याबद्दल वादच नाहीये. परंतु त्याच्या अंतर्जाणीवा जेव्हा शिरतो आपण, फुल उमललेलं चांगलं दिसतंय हो, पण ते कोमेजून तेव्हा त्या झाडाच्या झाडावरती मरत. तुम्ही हल्ली पाहता ना, हा जीर्ण पाचोळा जो सर्वत्र पसरलेला पडतो आहे, हे कशाचं लक्षण आहे? हे मृत अस्तित्वाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. आपल्याला काही वाटतच नाही, अशी माणसं पडली असती तर, आहे की नाही? पण रक्षण कशाचं आहे? ते मरताय कुठेतरी, ते झाडही मरतंय, येईल परत नवीन, ते ईश्वराची किमया आहे. पण या भूमिकेतनं जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की हे किती भयानक स्वरूप आहे. म्हणून ते तू आवर, ते फक्त वरून. म्हणून आपण सुद्धा साधा विचार करा,
की आपलं स्वरूप सुद्धा केवळ ही किती मिलीमीटरची कातडी आहे मला माहित नाही, अर्धा मिलीमीटरची सुद्धा नसेल, आहे की नाही, पायाची असेल समजा, आहे की नाही, पण ही संपूर्ण कातडी आपली समजा सोडून काढली तर आपलं स्वरूप काय आहे? कोणी येईल का बघायला? हे सगळं वरवर सगळं चांगलं आहे म्हणून ठीक आहे, लक्षात घ्या. इतके आहे म्हणून हे सगळं आतून जे घडत आहे, हे आतून का घडत आहे, कशासाठी या सर्व प्रक्रिया चालू आहेत, हे कळणं म्हणजे अध्यात्म आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येकाच्या पाठीमागे ध्येय आहे ना कुठेतरी. म्हणून आजचं मी ते ओळखू आपल्याला लिहिलेलं आहे ना, ते वाचा तुम्ही, म्हणजे लक्षात येईल की आपल्याला ओळखणं म्हणजे नेमकं काय आहे. ते आपण आपल्याला न ओळखताच जगतो आहोत आणि शहाणे समजतो. हा म्हणजे किती कळस आहे की नाही, सर्वात मूर्खपणाचा कळस आहे, असं स्वरूप आहे हे सगळं. म्हणून असो, म्हणून हा विश्वाचा संहार करावा. कुठे गेला आपलं 84 ना. म्हणून देवा इथे हे सर्व देवांच्याही परमदेवा माझे म्हणणे ऐक, तू चैतन्य स्वरूपाने सर्व विश्वात वास करतोस हे तू विसरलास आणि उलट सर्व विश्वाचा संहार करावयास उठलास. म्हणून तो विश्वाचा संहार कर. म्हणून देवा त्वरित प्रसन्न होऊन या आपल्या मायेचा येथून उपसंहार कर. म्हणून या मायेला, या शक्तीला तू आता हटव, बाजूला कर व या महाभयापासून मला सोडव. अशा प्रकारे वारंवार तुला अत्यंत काकुळती येऊन म्हणावे, इतका मी विश्वरूप भगवंता अत्यंत भित्रा झालो आहे, असा अर्जुन म्हणतोय. बघा अर्जुनासारखा माणूस किती ध्यान आहे, भेडका झालो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु.